अतिक्रमण विरोधी पथकाची ही कारवाई 8 दिवसांपूर्वीची आहे. 80-90 पोलीस बंदोबस्ताच्या जोरावर नाशिक पालिकेनं अतिक्रमण विरोधात मोहीम राबवत 120 अतिक्रमणं जमीनदोस्त केली. त्यामुळे स्थानिकांच्या दबावाला झुगारून कधी नव्हे भद्रकाली परिसरातील दूध बाजार, फ्रूट मार्केट, महात्मा फुले मार्केटला लागून असणारा रस्ता मोकळा श्वास घेऊ लागला होता. मात्र त्याचा पाठपुरावा ठेवण्यात पालिका अपयशी ठरली. अवघ्या 8 दिवसांच्या आतच पुन्हा अतिक्रमणानं रस्ता गजबजून गेला असून पालिकेच्या मोहिमेचा फज्जा उडालाय. त्यामुळे अशा मोहिमेचा फार्स कशासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय. पोलीस प्रशासनाचे वाद असतात हद्दीचे, तसे आता मनपाचे पण वाद व्हायला लागलेले आहे. त्यामुळे ते अतिक्रमण वाढून जातं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे की अतिक्रमण होऊच नाही, ते अधिकारी मुळातच अतिक्रमण होत असताना कुठलंही लक्ष देत नाही आणि अतिक्रमणाच्या मोहिमा सुरू झाल्यानंतर मग जाणून बुजून लोकांना टार्गेट करायचं आणि ते अतिक्रमण काढल्याचा फक्त दिखावा करायचा. मुळातच त्यांचा कुठलाही प्रामाणिक हेतू नाही की अतिक्रमण निघाले पाहिजे. मनुष्यबळ कमी असल्यानं वारंवार एकाच ठिकाणी लक्ष देता येत नसल्याची कबुली मनपानं दिली आहे. त्यातच सध्या रमजान निमित्त काही जणांनी शेड्स उभारले आहेत. त्या काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र त्या काढल्या नाही तर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. सध्या तरी कारण लॉ अँड ऑर्डरचा आपल्याकडे आता सध्या मोठा प्रश्न असल्यामुळे आपण सध्या त्यांना तोंडी सूचना करूनच त्यानुसारच त्यांनी काढून घ्यावं अशी अपेक्षा आहे. आणि तसंही करून त्यांनी जर ते नाही ऐकलं तर नक्कीच मग आपला हा जो टाइम पिरियड आहे संपल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात येईल. केवळ भद्रकाली परिसरच नाही तर पालिकेचं पूर्व विभागीय कार्यालय ज्या ठिकाणी आहे त्या कार्यालयालाही अतिक्रमणाचा विळखा पडलाय. हे अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांवर अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे शहरातील सर्व अतिक्रमणं वेळेत काढली जातील का आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्यानं अतिक्रमण होणार नाही याची शाश्वती सध्या तरी कुणीच देत नाहीये. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.